नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध शिंदेंची शिवसेना दोघांमधला संघर्ष सध्या शिगेला पोहोचलाय। गणेश नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडिओ चित्रपटगृहात प्रदर्शित करू असा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय। नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका सत्ता गेली तर या शहराचं वाटोळं झालं म्हणायचं अशी टीका गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती आणि आता यावरूनच शिंदेंचे शिवसेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। गणेश नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडिओ भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित केले जातील असा इशारा देण्यात आलेला आहे। येऊन घ्या, जर का जो FSI जो UDने जर सँक्शन केलाय ना तो पूर्ण वापरला गेला ना या शहराची वाट लागून जाणार आहे। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी पण तर साचतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे। नवी मुंबईची रस्त्याची अशी रचना केलेली आहे, परंतु भविष्यकालाची आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोळं झालं समजा या शहरात। मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे। की आमच्या नेत्यांना जर आपण नालायक म्हणत असाल तर आपले नालायक या हिंदू संस्कृतीमध्ये या भारतीय देशात नालायकगिरी कशाला म्हणतात हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या नालायकगिरीचे पुरावे आमच्याकडे आहेत। त्याच्यामुळे नालायक कोण आणि लायक कोण हे आपणच ओळखा आणि जर अशाच पद्धतीने बोलणार असाल तर ते पुरावे व्हिडिओ आणि व्हॉट्सॲपवरती आले होते, कदाचित या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहामध्ये सुद्धा येतील। त्यामुळे तुर्तास हा इशारा आम्ही त्यांना देतोय, योग्य ती त्यांनी समज यातून घ्यावी।